तर नमस्कार मित्रांनो, माझं नाव आहे वरराजेश सावंत आणि तुम्हा सर्वांचं कोकण मालनी बाई ह्या माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये खूप खूप स्वागत आहे। तर मित्रांनो, आज आपण एका खास ठिकाणी जाणार आहोत। आपण जाणार आहोत कुडाळ कौलगट्टेमधील श्री साई मंदिराकडे। मित्रांनो, हे भारतातील सर्वात पहिलं साई मंदिर आहे। मित्रांनो, याचा व्हिडिओ मी पहिला पण केला होता, तो पाहिला नसेल तर तुम्ही तो नक्की जाऊन पहा। तर आज आपण परत त्या ठिकाणी जाणार आहोत आणि आपण त्याचे व्हिडिओ ब्लॉग बनवणार आहोत। तुम्हाला हा ब्लॉग नक्की आवडेल, तुम्ही हा व्हिडिओ वेगळं शेवटपर्यंत पहा। तर चला, तुम्ही येत आहे माझ्यासोबत, चला आपण आजच्या व्हिडिओला सुरुवात करूया। मित्रांनो, आता आम्ही येऊन पोचलो आहोत कुडाळ रेल्वे स्टेशनच्या इथे आणि इथून थोड्याच वेळात आम्ही आता पोहोचणार आहोत आपल्या साई मंदिराकडे। तर चला। मित्रांनो, मंदिराच्या आतमध्ये हे बघा अशा वेगवेगळ्या प्रकारच्या प्राचीन मूर्त्या आहेत। हे बघा, इकडे गणपतीची आहे, परत इकडे माकड वगैरे आहे, इथे बघा देवारा पण आहे आणि बघा इथे विविध प्रकारच्या अशा मूर्त्या आहेत। त्या तुम्हाला मी आता ह्या एक व्यवस्थित व्हिडिओ करून दाखवतो, मी पहा।
तर मित्रांनो ही बघा, ही जी साईबाबांची मूर्ती आहे ती बघा किती एकदम रिअलिस्टिक वाटते आहे बघा. पाया वगैरे तुम्ही पाहू शकता, सगळे एकदम असं रिअलिस्टिक, म्हणजे खरोखर असं इथे बसले आहेत असं वाटतं आहे. म्हणजे ज्यांनी ही मूर्ती केली त्या मूर्तिकारांची कला काय असेल तुम्ही या मूर्तीवरूनच समजू शकता. मित्रांनो हे बघा, मूर्तिकारांचं इथे नाव पण आहे. बघा इकडे साईबाबांची पालखी आहे असं वाटतंय, पण आता इकडे ही पडद्याने झाकून ठेवलेली आहे, तर आपण काय करू शकत नाही. तर आता तुम्हाला दाखवली असती. मित्रांनो आता मी मंदिर संपूर्ण पाहिलं, खूपच मस्त वाटतंय. सगळीकडे पवित्र वातावरण आहे आणि सर्वात खास म्हणजे इथे आलं ते सर्व प्रदक्षिणा घालताना हे मूर्त्या पहा, खूपच छान वाटतं आहे. आणि मित्रांनो तुम्ही पाहिलं असेल की जेवढ्या पण मूर्त्या आहेत त्या एकदम खऱ्या, म्हणजे एकदम रिअलिस्टिक वाटत आहेत. इथं मूर्ती मी तुम्हाला दाखवली, तिथं असं वाटतं की साईबाबा साक्षात बसले आहेत. एवढ्या चांगली ज्यांनी मूर्ती केली आहे त्यांची कला किती चांगली असेल तुम्ही यावरून अंदाज लावू शकता. तर चला आता आपण अजून मंदिर पाहूया. आहे बघा इकडे साई मंदिरच्या बाजूला इकडे दत्त मंदिर पण आहे. चला आता आपण आतमध्ये जाऊया. मित्रांनो इथे जे साई मंदिर आहे त्याच्याच बाजूला दत्त मंदिर जे आहे ते माझा मित्र म्हणजे रुद्रेश पावसकर त्याचं आहे. मित्रांनो मी इथे बरेच वेळा आलो आहे. तर मित्रांनो इथे साई मंदिराला आलं तर म्हटलं इथे जाऊन भेट देऊन, इथे लिहिलेलं आहे बघा पावसकर म्हणून, इथेच आहे. त्याचं हे जुनं घर आहे. चला आता आपण आतमध्ये जाऊया. मित्रांनो इकडे या साई मंदिराबद्दल माहिती आहे. तुम्ही व्हिडिओ पॉज करून संपूर्ण माहिती वाचू शकता. तर असा होता आजचा संपूर्ण व्हिडिओ मित्रांनो.
मित्रांनो खूप बरं वाटलं मित्रांनो. साई मंदिर खूपच छान होतं. आतमधून संपूर्ण वातावरण खूपच प्रसन्न होतं. आणि मित्रांनो तुम्हाला व्हिडिओ कसा वाटला तुम्ही नक्की कमेंट करून सांगा. तर जर तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओ लाईक करा, शेअर करा आणि कमेंट करा. असेच जर नवीन व्हिडिओ पाहिजे असतील तर माझ्या चॅनल कोकण मालनी बाईला सबस्क्राईब करा, बेल आयकॉन दाबायला विसरू नका. धन्यवाद.